Hello friends, previous lecture we discussed the end correction of pipe open for both ends, and today we discuss about the pipes pipes closed at one end. तर मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण की पाईप दोन्ही एंडला ओपन असलं त्याचं एंड करेक्शन काय असू शकतं. आणि आता या लेक्चरला आपण बघूया की जेव्हा पाईप एका एंडने क्लोज असेल तेव्हा त्याचं एंड करेक्शन काय असतं आणि ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. E इज इक्वल टू N2 L2 मायनस N1 L1 डिवाइड बाय N1 मायनस N2. मागच्या लेक्चरला आपण हे प्रूफ केलं होतं एंड करेक्शन कशाचं, फॉर पाईप ओपनड ॲट बोथ एंड्स. आता काय, फॉर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. फॉर टू पाईप्स ऑफ सेम डायमीटर बट डिफरंट लेंथ L1 अँड L2 इज ॲज फॉलोज. काय केलं आपण, दोन पाईप कन्सिडर केला, डायमीटर कसा असणार आहे, सेम असणार आहे. then V is equal to 4 N1 L1 is equal to 4 N2 L2. 4 get cancel, then we get N1 L1 is equal to N2 L2. आता पाईप ओपन, पाईप क्लोज ॲट वन एंड, त्यासाठी एंड करेक्शन काय आहे, L1 प्लस E. मग ती व्हॅल्यू आपण पुटअप करून देऊ L ची. कॅपिटल L1 ची व्हॅल्यू काय असेल, स्मॉल L1 प्लस E. मग N1 इंटू स्मॉल L1 प्लस E इज इक्वल टू N2 इंटू ब्रॅकेट L2 प्लस E. जर N1 ने मध्ये ओव्हरऑल मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल, N1 L1 प्लस N1 E इज इक्वल टू N2 L2 प्लस N2 E. तर आपण ईच्या टर्म जर एका साईडला कॉमन काढल्या, जर ईच्या टर्म एका साईडला घेतल्या तर काय भेटेल, N2 E मायनस N1 E इज इक्वल टू N1 L1 इज मायनस N2 L2. मग यावरनं जर आपण ई कॉमन काढला ओव्हरऑल या साईडला LHSला तर काय भेटेल, तो की N2 मायनस N1 काय होईल, तिकडे डिनोमिनेटरला निघून जाईल. मग N1 L1 मायनस N2 L2 डिवायडेड बाय N2 मायनस N1. फक्त काय केलं आहे, ई कॉमन काढून जी की टर्म उरलेली होती ती डिनॉमिनेटरला शिफ्ट केलेली आहे. असं की आपण प्रूफ भेटलेलं आहे कशाचं, पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. आता त्यानंतरून शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग बिटवीन टू रिजिड सपोर्ट. काय करायचं आहे, ऑल हार्मोनिक प्रेझेंट असतात कुठे, की जेव्हा आपण स्ट्रिंग दोन रिजिड सपोर्टमध्ये बांधतो और प्लेस करतो. तर फर्स्ट आहे फंडामेंटल मोड. इफ अ स्ट्रिंग इज स्टेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट अँड इज प्लग्ड ॲट सेंटर द स्ट्रिंग व्हायब्रेट ॲज शोन इन फिगर. बघा काय करायचं आहे, दोन सेंटरमध्ये दोन रिजिड सपोर्ट घेणार आहोत, त्यामध्ये स्प्रिंगला लावणार आहोत आपण आणि काय करणार आहोत, मग काय होणार आहे आपल्याला तिथे, स्ट्रिंग व्हायब्रेट होणार दिसणार आहे, जसं की फिगरमध्ये बघू शकतो आपण. इट कन्सिस्ट ऑफ अन अँटी नोड फॉर्म्ड ॲट सेंटर. सेंटरला काय फॉर्म होणार आहे, अँटी नोड्स फॉर्म होणार आहे. आणि नोड्स कुठे फॉर्म होतात, जसं की आपल्याला माहिती आहे, नोड्स ॲट द टू एंड्स, जो की एंड्स असतो तिथे काय होतात, नोड्स फॉर्म होतात. विथ वन लूप फॉर्म्ड अलॉंग दी लेंथ. आणि लूप किती फॉर्म होतोय, लेंथ बरोबर एक लूप फॉर्म होतोय तिथे. इफ लॅम्बडा इज द वेवलेंथ अँड एल इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग देन लेंथ ऑफ द लूप इज इक्वल टू लॅम्बडा बाय टू, दॅट इज स्मॉल एल. लेंथ किती असणार आहे, लॅम्बडा बाय टू, जी की आपण स्मॉल एलने इंडिकेट केलं आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज एन इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी काय आहे, एल इज इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा अँड इज इक्वल टू 1 डिवाइड बाय ट्वाइस एल अंडर रूट ऑफ टी बाय एम. सिन्स व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टी बाय एम, जो की व्ही असणार आहे तो काय असणार आहे, अंडर रूट ऑफ कॅपिटल टी डिवाइड बाय स्मॉल एम. फक्त तिथे व्हॅल्यू पुटअप करू आणि जो की आपला लॅम्बडा होता त्याची व्हॅल्यू आपण पुटअप करून देऊ, बरोबर. मग त्यानंतर काय भेटेल आपल्याला, दिस इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी विथ विच द स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट. ही खूप कमी फ्रिक्वेन्सी असेल, त्या फ्रिक्वेन्सीला जी स्ट्रिंग असणार आहे ती काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे, बरोबर. आता काय बघणार आहोत आपण, फॉर सेकंड मोड ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. इथे काय केलं, फक्त लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला यांची व्हॅल्यू भेटलेली आहे. व्ही आणि लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप केल्या आणि आपल्याला एन भेटलेलं आहे. आता फॉर सेकंड मोड ऑर फर्स्ट ओव्हरटोन. आता सेकंड मोडमध्ये काय झालं रे, की दोन लूप फॉर्म झालेले आहे, बरोबर. टू लूप्स आर फॉर्म इन दिस मोड ऑफ व्हायब्रेशन. तर याच्यामध्ये किती नोड्स असणार, देअर इज अ नोड्स ॲट दी सेंटर. सेंटरला काय भेटणार आहे, नोड्स भेटणार आहे. अँड अजून कुठे भेटेल, बोथ एंड्सला, जे की एंड्स असणार आहे तिथे सुद्धा आपल्याला नोड्स भेटणार आहे. इफ लॅम्बडा वन इज द वेवलेंथ ऑफ व्हायब्रेशन then the length of the loop is equal to lambda 1 divided by 2 is equal to L divided by 2. एका लूपची किंमत किती, एका लूपची व्हॅल्यू किती होती, लॅम्बडा बाय 2. मग दोन लूपची किती होईल, लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू लॅम्बडा मीन्स ओव्हरऑल एल, दॅट इज देअरफॉर लॅम्बडा 1 इज इक्वल टू एल. म्हणजेच लॅम्बडा एलची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, टोटल लॅम्बडा 1 दॅट इज लॅम्बडा भेटली आपल्याला, कारण की दोन लूप फॉर्म झाले इथं. Thus the frequency of vibration is given as N1 is equal to 1 divided by lambda 1 into under root of T divided by M. Then we get N1 is equal to
1 divided by L into under root of T by M. Comparing with fundamental frequency, therefore N1 is equal to twice 1. जर fundamental frequency बरोबर याला compare केलं तर काय भेटेल आपल्याला? N1 is equal to twice N, and thus the frequency of first overtone or second harmonic is equal to the twice of fundamental frequency. आणि जे की फर्स्ट हार्मोनिक भेटला आहे आपल्याला, जे की फर्स्ट ओव्हरटोन भेटलेला आहे और सेकंड हार्मोनिक भेटलेला आहे, ते कसं असणार आहे? इज इक्वल टू द ट्वाइस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कसं असणार आहे? डबल असणार आहे. त्यानंतर फॉर थर्ड मोड और सेकंड ओव्हरटोन दिस स्ट्रिंग कॅन मेड टू सच व्हायब्रेट 3 लूप्स. याच्यामध्ये किती लूप्स भेटणार आहे आपल्याला? 3 लूप भेटत आहे. इफ लॅम्डा 2 इज द वेवलेंथ, देन द लेंथ ऑफ लूप इज लॅम्डा 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू L बाय 3. देन लॅम्डा 2 काय भेटेल आपल्याला? ट्वाइस L डिवाइड बाय 3. 2 काय होणार आहे तिकडे? मल्टिप्लायला जाणार आहे. बस तेवढंच होणार आहे त्यामध्ये. म्हणून लॅम्डा 2 इज इक्वल टू काय भेटेल? ट्वाइस L डिवाइड बाय 2, ट्वाइस L डिवाइड बाय 3. Therefore the frequency of vibration is N2 is equal to 1 divided by lambda 2 under root of T by M, and therefore N2 is equal to 3 divided by twice L. काय केलं आहे? फक्त लॅम्डा 2 ची व्हॅल्यू आपण पुटअप करतोय तिथे. N2 is equal to 3 divided by twice L into under root of capital T divided by small m, and then comparing with fundamental frequency we get N2 is equal to thrice N, and thus the frequency of second overtone or third harmonic is equal to the thrice of the fundamental frequency. काय सांगू शकतो आपण? जी की आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटली आहे सेकंड ओव्हरटोनमध्ये और थर्ड हार्मोनिकमध्ये, ती कशी असणार आहे? इज इक्वल टू द थ्राइस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे कसं असणार आहे? ट्रिपल असणार आहे. सिमिलरली फॉर हायर मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स आर 4n, 5n, 6n अप टू इन्फिनिटी एक्सेट्रा. काय करणार आहे? कंटिन्युअसली वाढत जाणार आहे. दस ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. जेव्हा आपण स्ट्रेच्ड स्ट्रिंग घेऊ तेव्हा ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असणार आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण की फर्स्ट ऑफ ऑल N, 2n, 3n, 4n असं आपल्याला व्हॅल्यू भेटत गेलेल्या आहे ओव्हरटोन्सच्या. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग अँड द फ्रिक्वेन्सी आर गिव्हन बाय NP इज इक्वल टू Pn. तर त्यानंतर आपल्याला सोनोमीटर बघणार आहोत. सोनोमीटर असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं तुम्ही प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहोत. वुडन बॉक्सवरती आपण याचं प्रॅक्टिकल करतो. बघा इथे कन्स्ट्रक्शनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल बघूया आपण. सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ हॉलो रेक्टेंग्युलर वुडन बॉक्स कॉल्ड एज साऊंड बॉक्स. बघा इथे साऊंड बॉक्स घेतलेला आहे आपण, जो की साऊंड बॉक्सने आपण इथं नावही दिलेलं आहे त्याला. दिस द साऊंड बॉक्स इज यूज टू मेक द लार्ज मास ऑफ एअर व्हायब्रेट सो दॅट द साऊंड प्रोड्युस्ड बाय द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग gets amplified. The same principle is applied to the string instruments such as violin, guitar. गिटारला जशी वाजवतो ना आपण, गिटार वाजवतो बरोबर आहे. सेम त्याच कन्सेप्ट इथे एक तार लावलेली असते त्या वुडन बॉक्सवरती. त्यावरती आपण कागद ठेवणार असतो आणि एक ट्युनिंग फोर्कच्या मदतीने आपण तो कागद किती फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्कने तर व्हायब्रेशनने तो कागद त्या स्ट्रिंगवरनं पडतो. हे आपण यामध्ये सोनोमीटरच्या प्रॅक्टिकलमध्ये डिस्कस करतो. बघा अजून काय आहे त्यामध्ये? देर आर 2 ब्रिजेस P and Q along with width box can be moved parallel length of box. दोन ब्रिजेस घेतलेले आपण बघा P आणि Q. इथे P आहे आणि या साईडला Q आहे. हे दोन ब्रिज कन्सिडर केलेले आहेत. अ मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन रन्स अलॉंग द लेंथ ऑफ बॉक्स over the bridges. It fixed at the one end and other end pass over a pulley. कुठे फिक्स केले आपण? It fixed at the one end and other ends. बघा दोन एंडला आपण फिक्स केलेली आहे, जी की आपण काय घेतलेला आहे? युनिफॉर्म क्रॉस सेक्शन मेटल वायर. A hanger with suitable slotted weight can be attached to the free end of wire by changing the weights by tension of wire can be varied. बघा जे काही आपण हँगर घेतलंय, जे स्लॉटेड वेट्स दिसत आहे ते आपण काय करणार आहोत? कंटिन्युअसली चेंज करणार आहोत. मग चेंज केल्यानंतर काय होणार? जसं जसं आपण वजन वाढवणार आहोत तसं तसं काय होणार आहे? जी की मेटल स्ट्रिंग असणार आहे, मेटल वायर असणार आहे, त्यावरती टेन्शन वाढणार आहे. मग टेन्शन वाढल्यावर काय होणार आहे? त्यावरती स्ट्रेस वाढणार आहे बरोबर. मग त्यावरती आपण जो कागद ठेवलेला असतो त्या तारेवरती, बघा ही जी तार बघतोय आपण, जी हुक्स आहे त्याला जी तार बांधलेली आहे त्यावरती आपण जो कॅपिटल R दिलेला आहे बरोबर. कॅपिटल R काय आहे? तिथे आपण एक कागद कन्सिडर करू, तो की कागदच आहे तिथे. आणि जो की टी कॅपिटल T मीन्स ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्स काय करणार आहोत आपण? ट्युनिंग फोर्स वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क घेणार आहोत. मग ट्युनिंग फोर्सची कोणती फ्रिक्वेन्सी ते मॅच होते त्या फ्रिक्वेन्सीला आपण बघणार आहोत. ट्युनिंग फोर्क फर्स्ट ऑफ ऑल आपण यावरती आदळणार, त्यानंतर तो तिथे ठेवणार. मग त्यानंतर जर कागद पडला तर काय करतो आपण की या फ्रिक्वेन्सीला तिथे मॅच झाले म्हणून यांची व्हॅल्यू आपण तिथे
पुटअप करू शकतो. बरोबर, असं आपण सोनोमीटरचं प्रॅक्टिकल करू शकतो. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली करणार आहात तेव्हा तुम्हाला अजून समजेल ते. ओके, आता त्यानंतर वर्किंग बघू. हे आहे एक्सपेरिमेंटल सेटिंग. त्याचं हँगर आहे, हे पुले आहे. पुले मीन्स किती वायर त्यामधनं घेतलेली आहे आपण खालीवर करण्यासाठी, जी की मेटॅलिक वायरही दिसते आहे आपल्याला. त्यानंतर वर्किंगमध्ये बघू. इफ द वायर इज प्लग्ड ॲट वन एंड मिडवे बिटवीन द ब्रिज ट्रान्सफर्स वेव्ह आर प्रोड्युस्ड इन द वायर. काय करते, वायर जर आपण बांधलेली आहे, वायर इज प्लग्ड ॲट द पॉईंट मिडवे बिटवीन द ब्रिज, देन द ट्रान्सवर्स वेव्ह प्रोड्यूस. काय करणार आहे, वायरमध्ये कोणती वेव्ह प्रोड्यूस होते, ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजेच कंटिन्युअसली जी वेव्ह असणार आहे ती काय होते, ट्रान्सफर होत चालते इथे, मग तिला आपण ट्रान्सवर्स वेव्ह म्हणणार आहोत. स्टेशनरी वेव्हज आर प्रोड्युस्ड बिटवीन द टू ब्रिजेस ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह ॲट द ब्रिज अँड देअर सुपरपोजिशन. कोणती वेव्ह प्रोड्यूस होणार आहे, कशामुळे, स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हज मीन्स स्टँडिंग वेव्हज. म्हणजेच एक वेव्ह इकडनं गेली दुसरी वेव्ह त्याला अपोजिशनला येणार आहे, त्याला आपण स्टेशनरी वेव्हज म्हणतो. सोनोमीटरमध्ये स्टेशनरी वेव्ह सुद्धा प्रोड्यूस होते. Thus the portion AB of wire between the two bridges P and Q is the vibrating length. The portion between, बघा AB कुठे आहे, A आणि B, जे की दोन A आणि B घेतले त्याला आपण नाईफ एजेस सुद्धा म्हणू शकतो, जे की ब्लेड सारखे दिसतात आपल्याला. ते प्रॅक्टिकल करशाल तुम्हाला दिसेल तेव्हा ते. Thus the portion AB of wire between the two bridges P and Q is the vibrating length. काय आहे ते, व्हायब्रेटिंग लेंथ दाखवतात ते. Wire can also made to be vibrate by holding a vibrating tuning force near it. व्हायब्रेट काय करू शकतो आपण, व्हायब्रेट करू शकतो कशामुळे, जेव्हा होल्ड करू शकतो. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ट्युनिंग फोर्सच्या मदतीने आपण त्याला व्हायब्रेट करणार आहोत, आणि व्हायब्रेट केल्यानंतर जो की कागद आहे तो खाली पडणार आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज देन सेम एज दॅट ऑफ द ट्युनिंग फोर्स. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज देन सेम एज दॅट ऑफ द ट्युनिंग फोर्स. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे व्हायब्रेशनची ती कशी बसली असली पाहिजे, ट्युनिंग फोर्सची जेवढी फ्रिक्वेन्सी असेल तेवढी फ्रिक्वेन्सी असली पाहिजे, तेव्हा ती व्हायब्रेट होणार आहे. इफ दिस फ्रिक्वेन्सी हॅपन्स टू बी one of the natural frequency of wire, standing wave with large amplitude are set up in the wire since the two vibrate in resonance. To identify the resonance, a small piece of, आता बघा इथे काय भेटतोय आपल्याला, रेझोनन्स भेटतोय. मग आपल्याला रेझोनन्स बघायचा आहे, तर रेझोनन्ससाठी आपण काय प्रॅक्टिकल करणार आहोत, अ स्मॉल पीस ऑफ पेपर नोन ॲज कॅपिटल आर. जसं की तुम्हाला सांगितलं आहे मी, कॅपिटल आर जो की कागद घेतलेला आहे आपण, स्मॉल पीस ऑफ पेपर इज प्लेस्ड ओव्हर द वायर at a point in middle of the length AB. determine the position of bridge P and Q. त्याच्यावरनं काय करणार आहोत आपण, पोझिशन डिटरमाइन करू शकतो कशाच्या, ऑफ ब्रिज P and Q. If the frequency of tuning fork and the fundamental mode of vibration of wire match, then the paper rider happens to be the antinodes and flies of the wire. आणि काय होणार आहे, जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली ट्युनिंग फोर्कची आणि त्या वायरची, तर काय होणार आहे, जो की कागद आहे तो काय होणार आहे, खाली पडणार आहे. आणि हेन्स द सोनोमीटर कॅन बी यूज टू व्हेरीफाय द लॉ ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ. आणि म्हणून जो की सोनोमीटर आहे, सोनोमीटर काय करू शकतो, कॅन बी यूज टू व्हेरीफाय द लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. म्हणजेच सोनोमीटर जो की व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा लॉ आहे तो इथे व्हेरीफाय होणार आहे आणि प्रूफ होणार आहे. त्यानंतर लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर फर्स्ट ऑफ ऑल आहे लॉ ऑफ लेंथ. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन of a string is inversely proportional to the length. बघा डायरेक्टली सांगू शकतो, n is inversely proportional to the 1 divided by t, that is t is or m is constant. जे की आता आपण इक्वेशन बघितलेलं आहे, त्या इक्वेशननी आपण बघतो. हे बघा, हे जे इक्वेशन बघितलं आपण याआधी, त्या इक्वेशनवरनं आपण सांगू शकतो. कोणते इक्वेशन, बघा हे जे की n2 n1 जे इक्वेशन बघितलं त्यावरनं आपण सांगू शकतो की n1 आणि लेंथचं प्रपोर्शन कसं असणार आहे. 1 मिनिट. बरोबर, मग कसं असणार आहे लॉ ऑफ लेंथ, की जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे त्याचं लेंथचं प्रपोर्शन कसं आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे. इफ टेन्शन अँड मास ऑफ लेंथ इज गेट कॉन्स्टंट. त्यानंतर लॉ ऑफ टेन्शन. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन अँड इफ द व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास ऑफ युनिट लेंथ पर आर कॉन्स्टंट. काय असणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे कशासोबत, जो की आपला टेन्शन घेणार आपण त्यासोबत. Law of linear density. The fundamental frequency of vibration of a string is inversely proportional to the square root of mass per unit length. काय असणार आहे, इनवर्स प्रपोर्शन असणार आहे कशासोबत, जे की मास असणार आहे त्याच्यासोबत. इफ द टेन्शन अँड द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग गेट कॉन्स्टंट. ओके, आता हे झाले स्टेटमेंट लिहिले आपण लॉ ऑफ स्ट्रिंगचे. बरोबर, आता हे आपल्याला प्रूफ करायचे आहे. कसे, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ.
जे की लॉ ऑफ लेंथ आहे, फर्स्ट सेकंड थर्ड लॉ, असे तिघांचे आपण व्हेरिफिकेशन आपण बघणार आहोत, जे की आपण आता आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू.